सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? तर आत्या तिकडे वारं सुटले म्हणून थोडंसं काय झालं आहे, ज्वारीच्या खळ्यावरती थोडं राहिलेलं आहे ते उपळण्यासाठी गेल्यात. कारण परत कडबा गोळा करून ते रान नीट करायचे, मग ते तसंच वाया जाईन. म्हणून आत्या म्हणजे मी 10 मिनिटात जाऊन आले, कारण वारं सुटले आणि नंतर काय वारं नसतं. तर चला, जेवणात आज तुम्हाला काय बनवले ते दाखवणार आहे मी. कोंबड्यांना मला पाणी ठेवायचं, सकाळी एकदा ठेवून झाले आणि आतमध्ये दोघींनी अंडी घातली, ती पण मला हे करायची आहेत, बाहेर काढायची आहेत. आणि हो का, भरपूर सारा इथं जो पसारा दिसतोय, काय होतं, हे गायींचे सगळे खुराकाची पोती आहेत. भारडा, सुग्रास, पेंड वगैरे सगळं सगळं असलं आहे. आणि इथे नंतर आम्ही काय करून घेणार आहे, छानपैकी कोबा करणार आहे. म्हणजे हवी असती सगळी पोती नीट बसतील, हे घर वगैरे कोंबड्यांचं तिकडचं शेड तयार झालं, जाळी वगैरे मारून झाली की मग कोंबड्या तिकडे जाणार आहेत. मग हे सगळं नीट केल्यानंतर छान तुम्हाला मी दाखवणार आहे. जरा जेवणात काय बनलं ते तुम्हाला दाखवते. तर आमच्या बाजूला ज्यांचा भुईमुग आहे त्यांच्या शेंगा हे अशा झाल्यात बघा. तर काढायला आलेला आहे भुईमुग त्यांचा. हे बघा, शेंगा केवढ्या मोठ्या झाल्यात, फुटतच नाही आहे. आमचा आणि त्यांचा सोबतच पेरला होता, पण झालं असं की आमचा पातळ उगवल्यामुळे हे केलेलं आहे, मोडून आम्ही नंतर परत दुसरा पेरला. तर आता आपल्या पण भुईमुगाच्या शेंगा एवढ्या झाल्या असेल. मला मागे एक कमेंटमध्ये एका ताईंनी विचारलेलं आहे की तुमचा उन्हाळी भुईमुग आहे का? तर हो, आम्ही काय करतो, जानेवारीमध्ये पेरतो आणि मेच्या स्टार्टिंगला किंवा एंडपर्यंत असं काढतो तो भुईमुग. म्हणजे शेंगा वगैरे वाळवून वर्षभर शेंगा व्यवस्थित राहतात. तर माझे हात त्या सिमेंट गोळी बघा कसे झाले. ग्लोव्ज घालायला हवे होते, पण गडबडीमध्ये काय होत नाही. तर भाजी काय बनवली आहे चला दाखवते. आज जरा वेगळी भाजी बनवली आहे. हरभरा काय केला, हरभरा शिजवून घेतला, थोडासा आबडधोबड हे केलेला आहे हरभरा, आणि त्याच्यातच छानपैकी एक बटाटा चिरून घातलेला आहे. आणि बटाटा हरभऱ्याची अशी मिक्स भाजी केली आहे, कांदा वगैरे घालून, थोडंसं शेंगदाण्याचं कूट. पातळ नको म्हणलं, कारण पातळ कोणी खात नाही. तर अशी ही भाजी आजची बनवली. आवडली का तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि इकडे बघा, ते हरभरेत, अगो ही काही खाती, हरभरे खाती, शेंगदाणे खाती, टॅमॅटो खाती, तिला आवडेल ते खाती. आणि इकडे थोडासा भात आहे, थोडासा म्हणजे भरपूरच भात, मसाले भात आहे. आणि इकडे मला काल कमेंट्समध्ये म्हणलेत एक ताई की तुम्ही डब्यामध्ये ठेवत जा, स्टीलच्या डब्यात ठेवा, म्हणजे कडक होणार नाही चपाती भाकरी. तर रात्रीच्या ह्या 2 आळूच्या वड्या राहिल्यात, ह्या भाकरी खाली चपाती, तर तिला चपाती देते खायला. तर काय होतं, डब्यामध्ये ठेवायला काय नाही, पण गावाला शक्यतो कसं ह्या अशा म्हणजे टोपल्यातच आम्ही ठेवतो, त्यामुळे ती सवय लागली. पण आणणार आहे एखाद्या वेळेस मी गेले का, मोठा असा चपातीचा डबा आणणार आहे, जेणेकरून त्याच्यात चपात्या भाकरी बसेल. मग ह्या भुईमुगाच्या शेंगा आवडल्या का तुम्हाला? आणि हे बघा, ही आमची मावडी आवडली का तुम्हाला? हो, देते तुला चपाती, 2 मिनटं. हे बघा, आधीची चपात्या कशा हे केलं, ताज्या चपात्या अशा हे करून टाकतात. तर चला मग भेटूया पुढच्या एका छान व्हिडिओमध्ये.